आज डब्यासाठी मटकीची उसळ बनवली. नवीन निघून आली त्याच्यामुळे जुनी संपवायची आहे. तर आता परत मटकी बनवावी लागेल आणि म्हणूनच अजून परत दीदीचे पप्पा वाटाणे भरपूर घेऊन आले होते. तेच सोलत बसली आणि दिऊचा अभ्यास पण घेत होती. त्याच्याजवळ बसून अभ्यास करून घेतला की तेव्हाच तो वेळेवर करतो, नाहीतर मग खूप टाईमपास करतो. त्याला खूप कंटाळा येतो. त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर अजिबात करणार नाही, दुसरंच काहीतरी काड्या करत राहतो. तर म्हणून मग माझं कामही होतं आहे आणि त्याचा अभ्याससुद्धा करून घेते मी. तर वाटाणे मोठे मोठे एका साईडला करून घेतले, बारीक होते ते दिऊला खायला दिले आणि साल बघा किती जास्त निघालेली आहे. सगळे वाटाणे सोलून घेतले आणि मग थोडीशी चहा प्यायची वेळ झाली होती संध्याकाळची. मी आणि दिऊ घेतोय चहा. तर याच्यासमोर चहा बनवली की मग याला द्यावीच लागते, कारण मग तो चहा पिल्याशिवाय अजिबात ऐकत नाही आणि त्याला सर्दी पण झाली होती. तर म्हटलं चला गरम गरम त्याला चहा देते. मी चहा घेते तोपर्यंत त्याचं बघा लाडोबाचं मस्त चालू आहे, चटई टाकणं, मग आरामशीर बसणार. मग बघा डोक्याला त्यांनी रबर लावून घेतलेलं होतं, केव्हा लावलं मला कळालं पण नाही आणि मग रबर काढत होते मी. त्याचं काही ना काही खोडकरपणा चालूच असतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या ह्या नटखटसोबत. बाय.